हॅलो, हाय, नमस्कार. उन्हाळा जवळ येतोय त्यामुळे असं थंडगार काहीतरी झालंच पाहिजे. त्याच्यामुळे आज रेसिपी शेअर करते मस्तपैकी शेवया फ्रूट कस्टर्ड. खूप सुंदर रेसिपी आहे आणि नेहमीप्रमाणे अगदी साधी सोपी आणि कमीत कमी साहित्यामध्ये दाखवलेली आहे. खूप सुंदर रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग वेळ न घालवता शेवया फ्रूट कस्टर्डला सुरुवात करूया. इथे माझ्याकडे जेवढे काही फ्रूट्स होते तेवढे सगळे मी घेतलेले आहेत आणि ते असे छोटे छोटे तुकड्यांमध्ये ते कापून घेतलेले आहेत. तुम्ही अजूनही ह्याच्यामध्ये तुम्हाला काही ॲडिशनल फ्रूट्स करायचे असतील ते टाकू शकता. खूप छान, जेवढे फ्रूट्स जास्त असतील तेवढं खूप छानच लागेल ते. अशा पद्धतीने इथे मी संत्र, चिकू, द्राक्ष, त्याच्यामध्ये 2 द्राक्षाचे दोन्ही प्रकार घेतलेले आहेत आणि डाळिंब, अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण ह्याचे छोटे छोटे तुकडे जेवढे करता येतील तेवढे करून घ्यायचे आहेत. आपल्या त्या फ्रूट्स तयार कट करून झालेले आहेत. आता आपण बाकीची तयारी करूया. आधी सुरुवातीला ना सगळं प्रिपरेशन करून ठेवलं ना की ते आपल्याला कस्टर्ड करायला खूप सोपं जातं. आता इथे घेतलेला आहे मी 2 टीस्पून सब्जा. सब्जा हा अगदी 5 मिनटात सोक होतो, त्याच्यामुळे इथे आपण सब्जा एक साईडला भिजत ठेवायचा आहे. 2 टीस्पून सब्जा घेतला आहे, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं आहे आणि पाणी टाकून आपण सब्जा हा साईडला भिजायला ठेवायचा आहे. सब्जा भिजतोय तिथपर्यंत आपण जे फ्रूट कस्टर्डसाठी आपल्याला जे कस्टर्ड पावडर इथे मी घेतलेली आहे 4 टीस्पून आणि आपण इथे अर्धा लिटर दूध वापरणार आहोत. आता पूर्ण रेसिपीसाठी तर अर्धा लिटर दुधामधलं मी थोडंसं दूध आधी इथे घेतलेलं आहे आणि ही कस्टर्ड पावडर आहे ती त्याच्यामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे. दूध गरम झाल्यानंतर कस्टर्ड पावडर टाकली तर ती लगेच विरघळत नाही, त्याच्या गुठळ्या तशाच्या तशा राहतात. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण पहिलं गार दूध टाकायचं आहे. गार दूध टाकून आपली कस्टर्ड पावडर आहे ती पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे ती आणि त्याच्यानंतर आपण उरलेलं दूध आहे ते बाकीच्या रेसिपीसाठी वापरायचं आहे. आता इथे मी 1 टीस्पून तूप घेतलेलं आहे आणि अर्धा कप शेवया घेतलेल्या आहेत. शेवया आपल्याला छानपैकी त्याच्यावरती भाजून घ्यायच्या आहेत. मस्तपैकी अगदी एकदम कलर चेंज करायचा नाही आहे, पण असा छान अशा खरपूस जराशा आपण त्या भाजून घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे इथे आपण सगळ्या शेवया आहेत, इथे मी अर्धा कप शेवया घेतल्या. अर्धा लिटर दुधाच्या ह्याने मी सगळी प्रमाण घेतलेलं आहे. इथे अर्धा लिटर दुधामध्ये आपल्याला एवढ्या अर्धा कप शेवया भरपूर झाल्या, कारण का आपण त्याच्यामध्ये फ्रूट्स पण टाकणार आहोत. त्यामुळे इथे आता मी उरलेलं जे दूध होतं अर्धा लिटरमध्ये आपण थोडंसं दूध कस्टर्ड पावडर विरघळवण्यासाठी वापरलं होतं आणि उरलेलं जे दूध होतं ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता शेवया आपण त्याच्यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये बरोबर जसं जसं दूध गरम होत जातील तसतशा आपल्या शेवया ते त्याच्यामध्ये शिजतील. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे साखर. इथे मी साधारण एवढ्या दुधासाठी मी अर्धा कप साखर वापरलेली आहे. जर तुम्हाला गोडपणा अजून पाहिजे असेल तर तुम्ही अजून थोडी साखर जास्त टाकली तरी चालेल, पण एकदम अति गोड होण्यापेक्षा अगदी परफेक्ट असं हे प्रमाण आहे. त्याच्यामुळे एवढं गोड खूप व्यवस्थित असं होतं. जर तुम्ही अजून जास्त गोड खाणारे असाल तर तुम्ही साखरेचं प्रमाण अजून वाढवलं तरीसुद्धा चालेल. आता साखर आपण त्याच्यात विरघळवून घेतलेली आहे. आता जे कस्टर्ड आपण तयार केलेलं होतं दुधामध्ये विरघळवून ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता कारण का दुधाला आपली छान उकळी आलेली आहे, दूध चांगलं गरम झालं होतं. आता आपण त्याच्यामध्ये ती कस्टर्ड आहे ती त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. पावडर जी होती ती आपण विरघळवलेली त्याच्यात टाकलेली आहे. आता ती त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपलं पूर्ण रेसिपी ही मीडियम फ्लेमवरतीच करतो आहे. त्याच्यामुळे आता दूध जसं घट्ट होत जातं तसं ते ढवळायचं आहे, नाहीतर ते खाली भांड्याला लागू शकतं, करपू शकतं. त्याच्यामुळे अगदी अलगद व्यवस्थित ढवळायचं आहे आणि तर गॅस बंद करायचा. घट्ट झाल्यावरती लगेच गॅस बंद करायचा आणि आपल्याला हे सगळं छानपैकी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. जसं थंड होईल तसं त्याला घट्टपणा अजून येतो. जर अति घट्ट झालं तर थोडंसं दूध त्याच्यामध्ये टाकून जरासं तुम्हाला जरा पातळ करायचं असेल तर तशा पद्धतीने तुम्ही करू शकता, कारण का थंड जसं होत जातं तसं ते घट्ट होत जातं. आता इथे आपण ग्लासमध्ये पहिलं थोडा सब्जा टाकून घेतलेला आहे. आता हे तुम्ही अरेंजमेंट तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमच्या आवडीनुसार करू शकता. इथे मी सुरुवातीला थोडा सब्जा टाकलेला आहे. आता शेवया कस्टर्ड जे आपण तयार केलेलं होतं ते थोडं थोडं आपण सगळ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि आता परत एक मी असं जेवढे फ्रूट्स आपण कापलेले होते ते सगळ्या फ्रूट्सचा एक लेयर टाकून घेते. आता त्या फ्रूट्सवरती सुद्धा मी थोडासा सब्जा टाकून घेते
आणि गरमीचे दिवस आहेत, त्याच्यामध्ये गरमीमध्ये सब्जा हा खाल्लाच पाहिजे, कारण का सब्जा आपल्या शरीराला थंडावा देतो. त्याच्यामुळे आवर्जून सब्जाचं प्रमाण जर जास्त असेल तरी चांगलं असेल. आता त्याच्यावरती परत एकदा मी शेवया कस्टर्ड टाकलं, वरती परत एकदा फ्रूट टाकलं आणि लास्टला एकदम त्याच्यावरती मी थोडेसे ड्रायफ्रूट्स म्हणजे पिस्ता वगैरे बारीक करून अगदी टाकलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपलं शेवया फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडलीच तर मला कमेंट्स करून सांगा. थँक्यू.